हॅलो फ्रेंड्स, आज आपण 1.4 एक्सरसाइज सॉल्व्ह करणार आहोत. जर तुम्ही माझे पूर्वीचे सगळे व्हिडिओ बघितले असतील तर त्यामध्ये एक्सरसाइज 1.1, 1.2, 1.3 ही संपूर्ण सॉल्व्ह करून मी तुम्हाला पूर्ण सोल्युशन पाठवलेले आहेत. आज आपण 1.4 एक्सरसाइज सॉल्व्ह करणार आहोत. 1.4 एक्सरसाइजचा क्वेश्चन नंबर 1 बघूयात. आज बघा काय दिलाय. क्वेश्चन नंबर 1 वाचा. युजिंग रूल ऑफ नेगेशन राईट द नेगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट विथ जस्टिफिकेशन. म्हणजे दिलेल्या स्टेटमेंटचं फंक्शनचं तुम्हाला नेगेशन लिहायचं आहे. पण त्याच्या पूर्वी मला तुम्हाला सांगायला आवडेल की पी इम्प्लाइज क्यूचा फॉर्म्युला हा असतो. म्हणजे पी इम्प्लाइज क्यूचा ट्रूथ टेबल आणि नेगेशन पी ऑर क्यूचा ट्रूथ टेबल सेम आहे याचा अर्थ काय, ते इक्विव्हॅलंट आहेत. ओके, तर बघा आपल्याला पहिले याचं ट्रूथ नेगेशन काढायचं आहे. नेगेशन क्यू इम्प्लाइज पी. नेगेशनला असंच ठेवतो. बघा याला असं एक्सपांड करा. याला कसं करणार नेगेशन ऑफ नेगेशन क्यू ऑर पी. मग हे किती येणार, नेगेशन आलं. नेगेशन ऑफ नेगेशन क्यू इज क्यू. मी काय नाही केलंय बघा, वरती फॉर्म्युला लिहिलाय. पी इम्प्लाइज क्यूला पी ऑर पी नेगेशन ऑफ पी ऑर क्यू पण लिहू शकतो आपण, राईट. सो हे आलं क्यू ऑर पी. याचं नेगेशन काय येणार, negation q and negation p. this is your final answer. ओके, आय होप की तुम्हाला आता नेगेशन काढायला जमत असेल, कारण लास्टच्या 3 एक्सरसाइजेस मध्ये मी खूप प्रॅक्टिस करून घेतली आहे तुमच्याकडून. आता बघा आपल्याला याचं नेगेशन काढायचंय. नेगेशन ऑफ पी ऑर नेगेशन क्यू. तर काय होईल, बापरे हे एवढं डार्क कुठून झालं, सॉरी. तर काय होईल, हा नेगेशन इथे पण होईल, हा नेगेशन इथे पण होईल आणि हा नेगेशन इथे पण होईल, राईट. होईल ना, होणार. मग ते किती येणार, नेगेशन पी, नेगेशन युनियन आणि नेगेशन ऑफ नेगेशन क्यू. प्रॉपर्टी असते एक, नेगेशन ऑफ नेगेशन पी असतं पी आणि नेगेशन ऑफ नेगेशन क्यू असतं क्यू. ही फार महत्वाची प्रॉपर्टी आहे, लक्षात ठेवायची. ओके, मग हे किती आलं, नेगेशन पी ऑरचं नेगेशन अँड नेगेशन ऑफ नेगेशन क्यू, हे आलं क्यू. ओके, आता तिसरं बघा. प्रश्न परत तोच. पी इम्प्लाइज क्यूचा फॉर्म्युला काय असतो, नेगेशन पी ऑर क्यू. याला असं या फॉर्मॅटमध्ये लिहायचं. मग हे किती येणार, नेगेशन पी ऑर क्यू काय आहे, पी ऑर नेगेशन क्यू. आता आपल्याला याचं होल नेगेशन घ्यायचं आहे. ते किती येणार, नेगेशन ऑफ नेगेशन पी, पी येणार, ऑरचं नेगेशन येणार अँड याचं येणार नेगेशन पी, ऑरचं येणार अँड नेगेशन ऑफ नेगेशन क्यू येणार क्यू. आता जर तुम्ही प्रॉपर्टी वाचली असेल तर पी अँड नेगेशन पी असतं फॉल्स, फॉल्स अँड क्यूची व्हॅल्यू येणार क्यू किंवा फॉल्स. ओके, किंवा मग एक काम करा, तुम्हाला जर प्रॉपर्टी नसेल माहिती त्याला याला एवढंच राहू द्या. हाच तुमचा फायनल आन्सर आहे. दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, उगाच चुका करून द्याल नंतर ते परत प्रॉब्लेमॅटिक होईल. ओके 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 ओके, चला फटाफट. आता हा वाला क्वेश्चन मी होमवर्कला देतोय, कारण हा क्वेश्चन सेम याच्यासारखा आहे. तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करायचा. मी हा वाला सॉल्व्ह करून देणार. खालचे जे सेम असतील ते मी एकच प्रश्न 4 वेळा सॉल्व्ह नाही करून देणार, तो तुम्हाला होमवर्कला देईल. आपल्याला काय करायचंय, पी अँड नेगेशन क्यूचा इन्व्हर्स हे काढायचंय नेगेशन. मग हे किती येणार, नेगेशन पी अँडचा नेगेशन ऑर नेगेशन ऑफ नेगेशन क्यू येणार किती, हे आलं नेगेशन पी ऑर क्यू. आता आपल्याला याचं नेगेशन काढायचंय, नेगेशन ऑफ पी ऑर नेगेशन क्यू अँड आर. मग ते किती येणार, नेगेशन पी अँड क्यू ऑर नेगेशन ऑफ आर. ओके, आपल्याला याचं नेगेशन काढायचंय, नेगेशन ऑफ नेगेशन पी अँड क्यू ऑर पी ऑर नेगेशन क्यू. बघा हा नेगेशन कॅन्सल होऊन जाईल. हे आलं पी अँड क्यू, ऑरचं आलं अँड. आता इथं आलं नेगेशन पी, ऑरचं आलं अँड, क्यूचं आलं नेगेशन क्यू होतं, नेगेशन ऑफ नेगेशन परत हे होऊन जातं, त्यामुळे हे आन्सर आलं. शेवटचा प्रश्न बघा, नेगेशन ऑफ नेगेशन पी ऑर नेगेशन क्यू युनियन
पी अँड नेगेशन क्यू आहे. बघा रे, आता हा नेगेशन सगळीकडे, नेगेशन ऑफ नेगेशन पी येणार पी, ऑरचं नेगेशन आलं अँड, नेगेशन ऑफ नेगेशन क्यू हे आलं क्यू, ऑरचं नेगेशन आलं अँड, नेगेशन ऑफ इथं येणार नेगेशन, आता हा नेगेशन इथे पण मल्टिप्लाय होणार, नेगेशन पी अँडचं नेगेशन आलं ऑर, नेगेशन ऑफ नेगेशन क्यू आलं क्यू, म्हणजे फायनल आन्सर काय आलं, पी अँड क्यू अँड नेगेशन पी ऑर क्यू. ओके, दिस इज युअर फायनल आन्सर. सो क्वेश्चन नंबर 1 आता आपण सॉल्व्ह केलेला आहे, राईट. हे बघा रे, आता आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करणार आहोत. ओके, सो क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय करायचं आहे, तुम्हाला ड्युअल काढायचा आहे. हा ड्युअलचा टॉपिक कसा आहे, एकदम सोपा टॉपिक आहे. म्हणजे जर याचा क्वेश्चन आला तुमच्या सीईटी मध्ये किंवा बोर्डामध्ये तर फ्रीचे मार्क आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी हा प्रश्न व्यवस्थित करून यायचा. ड्युअल काढायचं म्हणजे काय रे, जिथे युनियन असेल ना तिथे इंटरसेक्शन लावायचं आणि जिथे इंटरसेक्शन असेल तिथे युनियन लावायचं. बस एवढंच करायचं आहे, काही जास्त टेन्शनच नाहीये, एवढंच करायचं आहे. काय सांगितलं मी, जिथे युनियन असेल तिथे इंटरसेक्शन लावा, जिथे इंटरसेक्शन असेल तिथे युनियन लावा, आणि जिथे सी असेल तिथे टी लावा, आणि जिथे टी असेल तिथं सी लावा. आता हे 2 रूल तुम्हाला कदाचित नसेल कळाले. 1-2 क्वेश्चन आहेत टेक्स्टबुकमध्ये, म्हणून मला हा रूल सांगावासा वाटला, तर क्वेश्चन सॉल्व्ह करताना दाखवतो. आता बघा, तुम्हाला स्टेटमेंट काय दिले, पी युनियन क्यू अँड आर. तर याचं ड्युअल काय येणार बघा, पी आहे तशीची तशी येते, युनियनला काय लिहायचं अँड, क्यू तसाच तसाच येणार, युनियन अँडला काय लिहिलं युनियन, आर आहे तशाच्या तशाच येणार. ओके, झालं ड्युअल. आता क्वेश्चन नंबर 2 बघा, पी आहे तशाच्या तशाच येणार, अँड आहे ना, इथं बघा स्टेटमेंट काय मी तुम्हाला परत इथं लिहून देतो, पी अँड काय आहे, क्यू अँड आर. ओके, पी. आता बघा अँडचं काय करणार ड्युअल ऑर, मग क्यू आहे तशाच्या तशाच लिहिणार, परत अँड आहे तर ऑर लिहिणार, आर जे आहे ते तशाच्या तशाच लिहिणार, झालायचं ड्युअल. ड्युअलमध्ये काय करायचं आहे, सोपं कळालं ना, जिथे युनियन असेल तिथे इंटरसेक्शन, जिथे इंटरसेक्शन असेल युनियन, जिथं सी असेल तिथं टी, जिथं टी असेल तिथं सी. आता बघा, हा तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे, पी युनियन क्यू अँड आर युनियन एस. तर याचा ड्युअल काय येणार, पी युनियनचा होणार अँड पी अँड क्यू युनियन, आर तसाचा तसा युनियनचा राहणार एन एस. पी अँड नेगेशन क्यूचा ड्युअल काय येणार, मी सांगितलं नेगेशन वगैरे दिसलं तर काही करायचं नाही, पी अँडचा होणार यू, हे होणार नेगेशन क्यू, आहे तशाच्या तसेच राहणार हे. ओके, आता हा बघा, नेगेशन ऑफ पी ऑर क्यू अँड नेगेशन ऑफ आर अँड एस, याचा ड्युअल कसं निघणार, नेगेशन पी तशाच्या तशात ठेवा, युनियन आहे तर अँड लिहा, अँड क्यू, अँड आहे तर ऑर लिहा, नेगेशन ऑफ आरला तसंच तसंच लिहा, अँड आहे तर ऑर लिहा एस. ओके, झालं तुमचा प्रॉब्लेम. इथं पण बघा तेच, नेगेशन पी तशाच्या तशाच राहणार, अँड होणार ऑरमध्ये, नेगेशन क्यू तशाच्या तशाच राहणार, अँड होणार ऑरमध्ये, हे होणार पी अँड क्यू ऑर नेगेशन ऑफ आर. कळालं किती सोपं आहे. आता हा वाला क्वेश्चन जो आहे, आता हा वाला क्वेश्चन तुम्ही सर्वांनी होमवर्कला घ्या. पुढचा क्वेश्चन सांगतो बघा. आतापर्यंत मी सांगितलं होतं सी असेल तर टी करायचं, टी असेल तर सी. बघा इथं सी आहे तर मला काय करायला लागेल, टी. युनियन आहे तर इंटरसेक्शन केलं आणि बाकीचं परत तसंच. पी अँड आहे तर पी ऑर केलं, क्यू ऑर आहे तर क्यू अँड केलं, झालं तसं ड्युअल. हे एक्स नसेल. बघा नेगेशन पी आहे तशाच्या तशाच, नेगेशन पीला मी नेगेशन पी तशाच्या तशाच लिहिला, युनियन आहे तर इंटरसेक्शनला आला, क्यू अँड आहे मी ऑर लावला, अँड आहे मी ऑर लावला, टी आहे मी सी लिहिला, टीच्या जागेवर काय लिहिलं मी सी. ड्युअल काढताना हे लक्षात ठेवायचं, पी अँड क्यू अँड सी. बस कळालं, बस एवढेच प्रश्न आहेत. तर आपण हा जो सेकंड टॉपिक आहे ड्युअल तो पण बघितला, जिच्यामध्ये ऑर असेल तर अँड लावायचं, अँड असेल
तर ऑर लावायचं, टी असेल तर सी लिहायचं, सी असेल तर टी लिहायचं, आणि जर नेगेशन लिहिलं असेल तर त्याला काय करायचं, इग्नोर, त्याला काही चेंज करायचं नाही. हा ड्युएल जो टॉपिक आहे हा सोपा टॉपिक आहे, स्कोरिंग टॉपिक आहे. मला अपेक्षा आहे की तुम्ही सर्वांनी या टॉपिकमध्ये पैकीचे पैकी मार्क आणावे. कळालं ना? एखाद्या प्रॉब्लेममध्ये कुठे एक्झाम्पल अडकत असाल तर पुन्हा त्या व्हिडिओला रिप्ले करा. बघा हिच्यामध्ये अँड होतं, मी ऑर लावलं, ऑर होतं अँड लावलं, बस पूर्ण याच्यामध्ये तेच केलं आहे. बस मग 1.3 चॅप्टर, पहिला चॅप्टर म्हटलं 1.3 एक्सरसाइजचा क्वेश्चन नंबर 2 पण आपण सगळं सॉल्व्ह केलेला आहे. एक क्वेश्चन मी होमवर्कला दिलेला आहे, बट तो सुद्धा मी करून देतो सॉल्व्ह. म्हणजे तुम्ही काय करा, व्हिडिओ पॉज करून स्वतः सॉल्व्ह करा आणि आन्सर क्रॉस चेक करा, मॅच होत आहे का. ओके, बघा नेगेशन तसंच राहणार, पी पण तसंच राहणार, अँडचं होणार ऑर, ऑरचं एक मिनटं, हां बघा नेगेशन तर तसंच राहणार, पी ऑरचं होणार अँड, अँडचं होणार ऑर, हे झालं पी ऑरचं होणार अँड, नेगेशन तशाचे तशा, क्यू अँडचं होणार ऑर, ऑर हे इव्हन एस झालं. तर आपण क्वेश्चन नंबर 2 पण सोडवलेला आहे, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 आता सोडूयात. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला कळाला असेल.